नाही, कारण मी माझ्या वडिलांना असंच पाहिलं ना हो? की पप्पा घरामध्ये अरे राजा सर असेच होते. फार 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 सरळ साधा माणूस अगदी. पण ते तर म्हणजे एकदम स्टारडम. डायनिंग टेबल असताना सुद्धा लिटरली खाली मांडी घालून बसून ते जेवायचे. इतके साधे जेवण, पण अगदी ठरलेलं आयुष्यभर 2 फुलके, इतकासा भात, भाजी, 1 वाटीभर ताक, बस. मुकुल अभ्यंकर एक रायटर आहे, खूप मोठा मराठी रायटर आहे. त्याच्याबरोबर मी काम करत होतो, एक शो होता कलर्सचा. तू आला माझ्याकडे, सर तुम्ही राजा गोसावीचा सन इन लॉ ना. मला बोललो सर एकदा भेटायला गेलो होतो, मी छोटं होते. कुठे मी बोलले दादरला, माझे बाबा घेऊन गेले. आपले ते राजा गोसावी. आणि राजा गोसावी कारण एक थैली होता हातमध्ये आणि पालक घेत होते तिकडे. इतकं सिम्पल. मी बोललो सर ते तुम्हीच का टीव्ही मध्ये? बोलो मीच बेटा, मीच बेटा. आणि थैली घेऊन एक पैजामा आणि ते काय काय बोलतात जब्बा. सच अ नॉर्मल. अँड मी बघितलं त्या नाही त्यांना. आय थिंक ही एक्सपायर्ड इन 98. बट वेन एव्हर आय गो आय मीट सम मराठी आर्टिस्ट, मोठे मोठे आर्टिस्ट ना, द काइंड ऑफ रिस्पेक्ट आय सी इन देअर आईज. ओहो. राजा गोसावी. अँड इट रिअली इलेट्स मी. इट रिअली इलेट्स मी. त्यांना स्वतःला स्वतःची ओळख नव्हती, इतके साधे होते ते. तर तेच आम्ही लहानपणापासून पाहिलं ना. आमच्या घरचं वातावरण कधीही फिल्मी नव्हतं. प्रचंड बाळभूत वातावरण. म्हणजे उन्हाळा आला की कुरडया, पापड वगैरे ते सगळं वाळवणाचं गोष्टी करायच्या. आणि आजी पण अगदी सगळं म्हणजे सोहळ्यातला स्वयंपाक वगैरे असं खूप साधं वातावरण होतं आमचं. वर्षाला 4 ड्रेसेस शिवले जायचे आम्हाला. ते आलटून पालटून आम्ही घालायचो. पण काय मजा होती. 7 वाजता हौदावरती पाय धुण्याचा आवाज आला पाहिजे. पाय धुवून घरात येऊन शुभंकरोती, पाढे, रामरक्षा, मनाचे श्लोक सगळं. इतक्या बाळबोध वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो. ही वुड हॅव बीन द मोस्ट हॅपीएस्ट मॅन टुडे. इकडेच येऊन बसले असते. अरे इकडेच येऊन बसले मग असते. त्यांचा खूप मोठा फोटो मी घरात लावला आहे, माझ्या पुण्याच्या घरामध्ये, त्यांच्या आणि आईचा. आणि तो मी म्हणजे सुतारांनी, कार्पेंटरनी जेव्हा तो फोटो लावला तेव्हा मी त्याला सांगितलं खाली कर थोडा तो फोटो खाली. तर तो म्हणे नाही नाही खूप खाली, खालच्या लेवलला. म्हटलं नाही मला माझ्या उंचीप्रमाणे फोटो पाहिजे. तो म्हणे नाही तो बरोबर दिसणार नाही. म्हटलं नाही अजिबात नाही, मी सांगते तसंच कर, तो खाली ठेव. कारण मी जेव्हा लॉक दरवाजा करून जाते तेव्हा आधी त्या फोटोला मी दोघांच्याही छातीशी माझं डोकं ठेवते. मला वाटतं की त्यांनी मला खुशीत घेतलं आहे. त्याला ते इतकं आश्चर्य वाटलं की म्हटलं नाही तो माझ्या लेवलला, की माझं डोकं त्यांच्या चेस्टपर्यंत पोचेल अशा लेवलला तो फोटो ठेव म्हणून. की तू राजा सरांचे इन्सिडेंट तो बोलला 100 रुपये दिले आणि काय तू असशील ना म्हणजे तेव्हा जन्मलेली. हो, आमचा ऍक्च्युली वाढदिवस पण आम्ही एकत्रच सेलिब्रेट करायचो कारण खूपच जवळ होता. आणि जशी दादाजोबांची ही लाडकी होती तशी मी पण लाडकी होती. म्हणजे मी पण खुशी. इन्सिडेंट आहे ते. काय काय ठमी केलं होतं ना त्यांनी. नाही ते 100 रुपये देऊन काय ते तिला नाही काय नाही, इट्स अ व्हेरी सिली एपिसोड. मला पैसे दिलेले काहीतरी आणायला, 2 रुपयाचं आणायचं होतं काहीतरी, आणि ते बोलले चॉकलेट घेऊन ये. तर उरलेल्या मी 100 रुपयाचे चॉकलेट, ते तेव्हा खूप असायचे. निखिलला माहित होतं. फेमिनिस्ट आहे, आईची लाडकी. आता काय झालं होतं, एक डिलिव्हरी बॉय आला होता आताच 2 वीक्स बॅक. आणि त्यानं मला ओळखलं, सर आप वो ऍक्टर है ना वो उसमें आते हैं. बोला हाँ. ही पाठीमाग मेरी माँ भी एक्ट्रेस है, दिखाई नहीं दे रही है. मेरी माँ भी एक्ट्रेस है. क्या फेमिनिझम आहे. पण निखिल तुम्हाला माहिती होतं आजोबांविषयी? मी हिला जेव्हा भेटलो तेव्हा राजा गोसावी असं नाव ऐकलं होतं, कारण की माझ्या घरी पण आई वडील, आजी आजोबा संडेला मूवीज यायचे. आणि तेव्हा मी मराठी मूवीज नाही बघायचो, बट नाव खूप ऐकून होतं. सो आय न्यू दॅट आय एम एंटरिंग अ फॅमिली विथ अ लॉट ऑफ हेरिटेज अँड रिनाउंड पर्सनॅलिटीज. But they are very down to earth and no airs at all. So I immediately felt at home. They are so warm and so lovely. So it was just lovely in every sense.
पण आजोबांचा फोटो जेव्हा पाहिला ते हँडसम होते खूप, असे हाईट बॉडी आणि त्यांची राहण्याची एक पद्धत आणि ही टिपिकल हेअरस्टाईल वगैरे, ते जेव्हा बघितलं तेव्हा काय काय एकंदरीत इम्प्रेशन काय होतं, फर्स्ट इम्प्रेशन? फोटो बघून मला रेकग्नाइज झाले ते, कारण की आमच्याकडे दूरदर्शन असायचं लहानपणी. सो संडेला ते मराठी मूवीज नेहमी यायचे. सो आय कुड इमिजिएटली रेकग्नाइज, एस्पेशली विथ दॅट महाराष्ट्रीयन टोपी विच वॉज हिज पॉप्युलर आउटफिट. सो आय कुड इमिजिएटली रेकग्नाइज, अँड देन I started watching more of him with her on YouTube. So definitely such a commanding personality, tall and so comfortable and easy in front of the camera. So very impressive for sure. सर तुम्ही म्हणजे राजा सर माहीत होते, पण त्यांचे सिनेमे आणि हे कधी असं पाहिलं होतं किंवा काय? मी त्यांचं खूप खूप मोठा फॅन. द रिझन, खूप मोठा फॅन. मी नाही, माझे कझिन्स. डिस्पाइट बिंग म्हणजे मराठी पाहिलं जायचं मराठी, तुमच्या मी घरामध्ये मराठी फिल्म तुम्ही? त्यांचा पाय ऑफकोर्स. सॅटर्डे ते बोलला ना आता निखिल, सॅटर्डे आम्हाला मराठी फिल्म. आय वॉज अ फॅन ऑफ हिम बिकॉज आय वॉज व्हेरी ड्रॉन टुवर्ड्स नॅचरल ॲक्टर्स. हिंदीमध्ये बलराज साहनी असो, दिलीप साहब असो, आणि तेच जॉनरेचे राजा गोसावी. व्हेरी कॅमेरा समोर कम्फर्टेबल अँड ॲट इज, नॅचरल. इट्स व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. इवन टुडे यू हॅव very few natural actors, be it Mohanlal, be it Irfan Khan, the late Irfan Khan, or Nasiruddin Shah. त्यांना सोडून कोणी इतकं नॅचरल नाही. अँड ही वॉज, आता काय बोलायचं आहे, कैसा आहे तू, काय रे, कसा आहे तू, विच इज व्हेरी डिफिकल्ट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. इतकं ईज मध्ये. ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम मराठी ॲक्टर्स ह्यांच्या जॉनरमध्ये ते सगळे लाऊड ॲक्टर्स होते. यू कुड फील दे वर ॲक्टिंग. बट when he came in front of the camera, you should feel, you should, अरे काय इतकं नॅचरल कोण काय करू शकत. माझी बहीण आहे काय, एक कझन, शी वॉज ब्रॉट अप इन मँगलोर टू बी प्रिसाइज, बेबक्का. शी हॅड नॉट सीन एनी मराठी फिल्म्स, बट डिस्पाइट दैट शी न्यू हु राजा गोसावी. द फर्स्ट टाइम शी मेट शमा, शी केम टू मी. मैं उनकी बहुत बड़ी फैन हूँ, मैंने बहुत कुछ उनके हिस्ट्री के बारे में लिखा. ही बोलली कसं काय, मैं बोला दैट इज what Raja Gosavi was. यार, everyone knows who he is. आणि ती लेगेसी म्हणजे मी आणि माझी बहीण, आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहोत, पण मी फिल्म प्रोफेसर आहे, तर मला पण ते म्हणजे दाखवायला मिळतं माझ्या स्टुडंट्सला की हे माझे आजोबा होते. तर मोस्ट ऑफ माय लाईक ऑल माय स्टुडंट्स आर अमेरिकन पीपल. सो फॉर देम टू सी अ मराठी सॉंग्स विथ माय ग्रँडफादर इन इट, ते खूप असं चार्मिंग रेफरन्स होतं त्यांना. मग मी माझ्या आईचा सीन दाखवते की भले म्हणजे मी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, पण काहीतरी ते इंडस्ट्रीचे नॉलेज ह्यांच्या ह्या दोघांच्या कॉन्व्हर्सेशन्सवरनं किंवा माझ्या आजोबांच्या स्टोरीजवरनं, दॅट रिअली हेल्प शेप माय स्टडी, माय अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा, विच आय टीच इन अ मच मोर थिअरिटिकल वे. पण म्हणजे ते छान वाटतं माझ्या स्टुडंट्सला पण की अरे तुझे आजोबा आणि त्यांची गाणी वगैरे बघून लाईक दे ऑल्सो एन्जॉय. इंटरनॅशनल स्टुडंट्सला पण शिकवते, इंटरनॅशनल फिल्म शिकवते, तर तिला ह्या सगळ्याची खूप मदत होते. माझे कझन्स त्यांना ते कुठे बसले, मराठी क्राऊड आहे सगळं ना, तर हिला फोन करतात. त्यांना माहिती आहे, नाव सगळं माहिती आहे. हिला फोन करतात आणि तिकडे राजा गोसावी मालूम है ना, हाँ, उनकी बेटी क्षमा देशपांडे मेरी भाभी है. इम्पॉर्टन्स बघा. मी पण आज ही कोणाला बोलत नाही की मी राजा गोसावीची मुलगी आहे. मी सगळ्यांना बोलतो मी आय एम सन इन लव ऑफ राजा गोसावी. इट मेक्स मी इलेटेड यार. इट मेक्स मी अरे यार क्या करके गया हुआ. क्षमाताई, एक असं असतं ना, आपली फॅमिली आपल्यासाठी खूप एक स्ट्रॉंग पिलर असते बऱ्याचदा. म्हणजे आपण काही आपल्या आयुष्यात घडत असेल तर त्यांना सर्वप्रथम माहीत असतं. तुमच्यासाठी ही जी फॅमिली आहे ती अर्थातच खूप जवळची असणार. पण काय सांगाल तुमच्या शब्दात तुमच्या फॅमिलीविषयी? मी खूप म्हणजे इमोशनल आहे आणि पॉझिटिव्ह आहे. त्या पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टींमध्ये माझ्या मुली, कारण त्यांना जन्म देताना किंवा मुलांना जन्माला घालताना खूप त्रास होतो आणि त्यांना वाढवताना, त्यांना शेपअप करताना. त्याच्यानंतर नवरा, कारण त्याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. काय एफर्ट्स आहे जरा बोल. नाही,
नाही त्यालाही शेपअप करावंच लागतं ते ना, आहे. असं नाही म्हणत मी एफर्ट्स म्हणजे काय, त्यालाही शेपअप करायलाच लागतं ना आपल्याला. टेम करायला टेम ते आहे ना. नाही 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 हा. नाही. तर ह्या Somebody काही should काही be there. गोष्टी मी नेहमी म्हणते की आई वडील स्वतःचे, आपली मुलं, आपला नवरा, आपलं घर आणि आपली गाडी, या 4-5 गोष्टींच्या बाबतीमध्ये मी खूप पॉझिटिव्ह आहे. कारण ह्या सगळ्यांना खूप एफर्ट्स घेऊन सांभाळायला लागतं आणि मेंटेन करायला लागतं आणि त्याच्यासाठी खूप आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. मुलांना सुद्धा कितीही वयाने मोठी झाले तरी त्यांना आपल्या आपल्या पद्धतीने शेपअप करायला लागतं. पण त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळ्या आपण पाहिलेले असतात, त्यामुळे त्यांना ॲक्शन्समधून शिकवायला लागतं. तुम्ही बसवून त्यांना लेसन हे कराल तर त्यांना बोर वाटायला लागू आपण. पण बोलता बोलता असंच एखादा प्रसंग उदाहरण म्हणून सांगायचा आणि आय थिंक हा किंवा interview- स्वतःच्या ॲक्शनमधून एखादी अशी गोष्ट की ती त्यांच्या लक्षात राहील की मी नेहमी असंच विचार करते की उद्या मी नसेल तर ते माहिती नाही, ते कोर माझ्या आतमध्येच इम्बाईब